महाकारुणिक गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, थोर विचारवंतांच्या विचारांना प्रथम त्रिवार वंदन. समता सैनिक दल शतक महोत्सवी अधिवेशनाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जो माझ्याकडे विषय दिलाय त्या विषयाची सुरुवात करत असताना मला अत्यानंद होत आहे की गेल्या 100 वर्षामध्ये समता सैनिक दलाला जे आज यश प्राप्त झालंय ते यश म्हणजे उद्घाटन सत्रामध्ये सन्माननीय राज्याध्यक्ष यांनी उल्लेख केलेली तीच बाब की एक झेंडा एक गणवेश एकच ध्यास, तो जागरी तुझा अग्नी तेवट ठेवण्यासाठी आपण इथे सर्वजण आलाय. एकदा जोरदार टाळ्या आपल्या सर्व मार्चसाठी होऊन जाऊ. प्रत्येकाला 20 ते 25 मिनिटेच दिलेत आहेत आणि या दिलेल्या वेळामध्ये 20 मिनिटांमध्ये मला माझा मुद्दा मांडायचा आहे. परंतु सुरुवात करत असताना मी एका कवितेच्या ओळीने करेन की गेल्या 75 वर्षात भारतीय संविधानाला जे प्राप्त करायचं होतं ते प्राप्त झालंय का, आणि त्यासाठी आपली भूमिका प्रत्येक समता सैनिक दलाची कशी असणार आहे, प्रत्येक मार्शलची कशी असणार आहे. चौकामधील तो निळा झेंडा, चौकातला तो निळा झेंडा आज मला विचारित होता. चौकातला तो निळा झेंडा आज मला विचारित होता. वस्तीत बेईमानांच्या फौजा वाढताना तुझ्या रक्तातला बाबासाहेब कुठे होता. चौकातला निळा झेंडा आज मला विचारित होता. वस्तीत बेईमानांच्या फौजा वाढताना तुझ्या रक्तातला बाबासाहेब कुठे होता. ज्या हाताने संविधान लिहिलं, ज्या हाताने संविधान लिहिलं त्या विचारांचा तो वारसा कुठे हरवला. तो विचारांचा वारसा कुठे हरवला. स्वार्थाच्या बाजारात विकताना माणुसकी तुझा स्वाभिमान कुठे गाडला होता. गल्लोगल्लीत अन्याय उभा होता, गल्लोगल्लीत अन्याय उभा होता आणि तू मात्र शांत का होता. समतेच्या लढ्याची शपथ घेऊन, समतेच्या लढ्याची शपथ घेऊन तटस्थतेचा मुखवटा घालत तू शांत उभा का होता. झेंडा म्हणाला, तो निळा झेंडा म्हणाला माझा रंग निळा, पण त्यात लाखोंचा संघर्ष आज दडला आहे. पण त्यात आज लाखोंचा संघर्ष दडला आहे. फक्त मिरवणुकीत मला उंच घेऊ नको, मला मिरवणुकीत फक्त तो उंच घेऊ नको. माझ्यात बाबासाहेबांचा एक मोठा विचार दडला आहे. उठ सैनिकांनो, उठा सैनिकांनो, वेळ आता अजून गेली नाहीये. विचारांची मशाल अजून विझली नाहीये. जिथे समता धोक्यात येईल तिथेच बाबासाहेब पुन्हा नव्याने दिसून येतील. आणि हाच तो माझा समता सैनिक दलाचा मार्शल आज या सभागृहात इथे बसला आहे. आज या सभागृहात माझ्या इथे समता सैनिक दलाचा मार्शल बसला आहे. कशासाठी? समता सैनिक दलाची 100 वर्ष पूर्ण होत असताना भारतीय संविधानाच्या 75 वर्षामध्ये भारतीय संविधानाने आज काय काय साध्य केलंय याची मीमांसा करत असताना मला थोडक्यात ऐतिहासिक गोष्टींचा थोडस इथे उल्लेख करावा लागेल. एवढं पण झूम करू नको कारण वर पाहिजे जागा. ज्या भारत देशाला वर करायचं, ज्या संस्कृतीचा वारसा होता, जो विचारांचा वारसा होता, तो विचारांचा वारसा वाढत जात असताना एक भारत देश
जो सुई सुद्धा बनवत नव्हता, ज्या देशाला ज्या राष्ट्राला सुई सुद्धा बनवता येत नव्हती, तो देश ते राष्ट्र आज चंद्रयानाच्या बाबतीत सुद्धा उंचीवर घेऊन पोहोचलेला आहे. याचं कारण भारतीय संविधान आहे. म्हणजे एक सुई सुद्धा जो देश बनवत नाही आहे तो चंद्रयानापर्यंत झेप घेतो. हे शक्य कशामुळे आहे? हे शक्य झाले भारतीय संविधानामुळे. मला हा विषय मांडताना इतका आनंद होतोय की गेल्या 75 वर्षात भारतीय संविधानाच्या या संघर्षाचा जो इतिहास आहे तो इतिहास मी तुमच्या डोळ्यासमोर आज मांडतोय. तर तो असा आहे की हे कसं शक्य झालंय. तर ते शक्य होण्यासाठी इथली पंचवार्षिक योजना, या पंचवार्षिक योजनेमध्ये भारताला जे साध्य करायचं होतं, जी धोरणं आखली होती, ती ध्येय धोरणं नुसती कागदावरती नव्हती. ती ध्येय धोरणं अंमलबजावणीसाठी इथला प्रत्येक नागरिक झटत होता. आणि कदाचित आपली सगळ्यांची शक्ती कधी कमी पडले का, याचं शेवटी आपलं उत्तर सापडेल. या पंचवार्षिक योजनेमध्ये मला जी मांडणी करायची आहे की गेल्या 75 वर्षामध्ये भारतीय संविधानाने काय काय साध्य केलंय. आता थेट पाहायला गेलंय तर भारतीय संविधानाच्या आर्टिकल 36 ते 51 पर्यंत, म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल फॉर स्टेट पॉलिसी, हा जर विषय आपण भाग क्रमांक 4 घेतला तर त्या अनुच्छेदामध्ये आपल्याला काय काय साध्य करायचं आहे, राज्यांना काय काय धोरणं आखायची आहे, हे त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. मग गेल्या 75 वर्षामध्ये त्याच्यामध्ये पहिली पंचवार्षिक योजना 1951 ते 1956. तर या कालखंडामध्ये सगळ्यात महत्वाचं जे भारताला साध्य करायचं होतं की जे भारत आजवर सर्व देशाला किंवा सर्व राष्ट्रांना ते सांगून जातोय, ती पहिली पंचवार्षिक योजना, त्यामध्ये शेती, सिंचन आणि धरणं आणि ग्रामीण विकास याच्यावरती भर दिला गेला. नाहक कुठल्या गोष्टींचा कुठेही बाऊ न करता साध्य काय करायचं आहे ते पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये शेतीसाठी, सिंचनासाठी आणि अर्थातच आधुनिक भारताचे जनक आपण ज्यांना म्हणतो ते आधुनिक भारताचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या आधुनिक भारताला घडवण्यासाठी शेती, सिंचन आणि धरणे याच्याविषयी जे काम केलंय, नव्याजोड प्रकल्पाचा जो काय आराखडा बांधला, यातून भारताला घडवण्यासाठी सगळ्यात महत्वाची इथली शेती आणि इथलं पाणी, या सगळ्यांचा मूलभूत साठा होता. परंतु याचा प्लॅनिंग करण्यासाठी जी जबाबदारी होती ती बाबासाहेबांकडे होती. या पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये चांगलंसं काम झालं. दुसरी पंचवार्षिक योजना 1956 ते 1961, औद्योगिकीकरण. आज या सभागृहामध्ये जी जी वस्तू आहे, या सभागृहामध्ये मी ज्या माईकवर बोलतोय, हे औद्योगिकीकरण, हे तंत्रज्ञान निर्माण करण्यासाठी इथली धरणाची जी संकल्पना मांडली गेली आणि धरणाच्या संकल्पनेतून जी वीज निर्मिती करण्यात आली आणि जी वीज निर्मिती खरंच औद्योगिकरणासाठी, कारखान्यासाठी महत्वाची असते, असा पाया लावला गेला आणि तेथून नवीन कारखाने निर्माण झाले. आणि म्हणूनच इथली प्रत्येक वस्तू बनलेली आहे. इथली वीज, इथल्या प्रत्येक वस्तू ही औद्योगिकरणामुळे बनलेली आहे आणि त्याचं श्रेय बाबासाहेबांना जात आहे. कारण जर धरणांची व्यवस्था केली नसती तर वीज निर्मिती झाली नसती, मुबलक पाणी साठा करता आला नसता आणि जे कंपन्यांना लागणारं जे काही पाणी आहे, शेतीसाठी लागणारं जे पाणी आहे, ते उपलब्ध झालं नसतं. मला तिसरी पंचवार्षिक योजनेबद्दल सांगायचं आहे. 1961 ते 66 शेती व उद्योगांमध्ये संतुलित विकास साधण्याची ध्येय धोरणं त्यावेळेस आखली गेली. या पंचवार्षिक तिसऱ्या योजनेमध्ये शेतीप्रधान देशाला बनवण्यासाठी, कृषीप्रधान देशाला बनवण्यासाठी, हरित क्रांती घडवण्यासाठी ज्या ज्या पद्धतीने काम करण्यात आलं, तर त्यामध्ये खरंच
जी पहिली पंचवार्षिक योजना होती त्यात पाणी जलसिंचन याच्यावरती जे काम झालं म्हणूनच ती तिसरी पंचवार्षिक योजनेला पुढं आपली ध्येय धोरणं आखता आली. यानंतर चौथी पंचवार्षिक योजना 1969 ते 1974. त्याच्यामध्ये आर्थिक स्थैर्य, स्वावलंबन आणि विकास यासाठी भारताने चांगलं काम केलं. त्यानंतर पुढील पंचवार्षिक योजना पाचवी सन 1974 ते 1979. दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगारातील वाढ. यावेळेस त्या पंचवार्षिक योजनेमध्ये मुबलक पद्धतीने काम करण्यात येऊन दारिद्र्य निर्मूलनासाठी आणि आर्थिक ध्येय वाढण्यासाठी किंवा स्वावलंबन किंवा विकास होण्यासाठी रोजगारातली क्षमता वाढण्यासाठी नवीन नवीन प्रकल्प इथे उदयास आले. यानंतर सहावी पंचवार्षिक योजना 1980 ते 1985. रोजगार निर्मिती झाल्याच्या नंतर ऊर्जा आणि तंत्रज्ञानावरती मोठ्या विकासाचा पाया आखण्यात आला आणि आज जी ऊर्जा संसाधनं आहेत या विकासाची ध्येय धोरणं त्या पंचवार्षिक योजनेमध्ये त्यावेळेस मांडण्यात आली. यानंतर 1985 ते 1990 मधली सातवी पंचवार्षिक योजना. या सातवी पंचवार्षिक योजनेमध्ये अन्न उत्पादन, रोजगार आणि उत्पादकता वाढ करण्यासाठी सातत्याने वेगवेगळे कमिशन येत गेले, वेगवेगळ्या योजना येत गेल्या आणि भारताने त्याच्यावरती चांगली मजल मारली. आता हे राष्ट्र निर्माण होत असताना या सातवी पंचवार्षिक योजनेकडे आपण जात असताना याच्यामध्ये शिक्षणाचा सगळ्यात मोठा प्रभाव पडला गेला. यानंतर 1992 ते 1997 ची आठवी पंचवार्षिक योजना. उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण. कदाचित माशी कुठे शिंकली या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पाहायचं असेल तर कदाचित या पंचवार्षिक योजनेमध्ये आपल्याला थोडंसं पाहता येईल. मी अधिक वेळ न घेता पुढच्या पंचवार्षिक योजनेकडे जातोय. 1997 ते 2002 नववी पंचवार्षिक योजना. ग्रामीण विकास आणि सामाजिक न्याय. या पंचवार्षिक योजनेमध्ये गावाकडे राहणारा माझा शेतकरी जो वर्ग आहे त्या शेतकरी वर्गाला आणि इथल्या सामाजिक समतेकडे वाटचाल करण्यासाठी समाजाच्या शेवटच्या माणसाला संधी उपलब्ध व्हावी यासाठी या पंचवार्षिक योजनेमध्ये विविध योजना आखण्यात आल्या. यानंतर 2002 आणि 2007 10वी पंचवार्षिक योजना. 8% जीडीपी मध्ये वाढ झाली आणि पायाभूत सुविधा होता त्या सुधारणामध्ये वाढ करण्यात आली. आता पायाभूत सुविधा म्हणजे कोणत्या? रस्ते, वाहतूक, आरोग्य व्यवस्था, शिक्षण या पायाभूत सोयी सुविधांचा वाढता क्रम या पंचवार्षिक योजनेमध्ये भारताने आखण्यात आला. आता ह्या पंचवार्षिक योजनेच्या 11वी पंचवार्षिक योजना की 2007 ते 2012 या 11वी पंचवार्षिक योजनेमध्ये समावेश आवश्यक असणारा जो काही विकास आहे की सर्वांना एकत्र घेऊन या भारताला घडवण्यासाठी जे कार्य करायचं होतं त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा टप्पा येतो शिक्षण आणि आरोग्य विस्तार. या 11वी पंचवार्षिक योजनेमध्ये 2007 ते 2012 मध्ये शिक्षण आणि आरोग्य विस्तार याच्यावरती काम करण्यात आलं. या भूमिकेवरती भारत राष्ट्राने काम करण्याची सुरुवात केली. यानंतर सन 2012 ते 2017 12वी पंचवार्षिक योजना आणि हो ही 12वी पंचवार्षिक योजना शेवटची होती आपण असं म्हणूया. या 12वी पंचवार्षिक योजनेमध्ये जलद आणि शाश्वत विकासासाठी काम करण्यासाठी विविध योजना आल्या आणि सन 2015च्या नंतर 17च्या नंतर या पंचवार्षिक योजनेचा आराखडा कायमचा मिटवला गेला आणि नीती आयोग ही संकल्पना आली. गेल्या 75 वर्षामध्ये ज्या पंचवार्षिक योजनेतून ज्या टप्प्यानुसार ज्या ध्येय धोरणानुसार भारताला जे साध्य करायचं होतं ते साध्य करण्याचं काम भारतीय संविधानाच्या प्रत्येक आर्टिकल मधून आपल्याला दिसून येत आहे. काहीसं मागं ओढलेलं आहे, काहीसं मागं राहिलेलं आहे आणि हे साध्य करण्यासाठी भारताने नव्यानं पुन्हा राष्ट्र निर्मितीची संकल्पना आपल्यासमोर मांडलेली आहे. गेल्या 75 वर्षातला हा आराखडा
मला तुम्हाला सांगताना इतका आनंद होतोय की आज आपण जे वस्त्र परिधान करून इथपर्यंत आलोय, ज्या एका विचारासाठी आपण एकत्र आलोय, तो विचाराची सांगड घालताना ज्या नीतिमत्तेच्या पाठशाळेमध्ये आपल्याला आंबेडकरवाद समजून घ्यायचा आहे आणि तो आंबेडकरवाद समता सैनिक दलाच्या नीतिमत्तेच्या पाठशाळेमध्ये आपल्याला शिकता येईल. सगळ्याच्या उद्घाटन सत्रामध्ये सन्माननीय उद्घाटक ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सन्माननीय संदीप माळवी साहेब इथे होते. काल सायंकाळी अगदी थकलेला प्रवास केल्याच्या नंतर ज्यावेळेस आम्ही एका ठिकाणी थांबलो त्यावेळेस लक्षात आलं की हे सगळं कशामुळे आहे. आपले आंबेडकर जाणणारे, आंबेडकरात मानणारे असे अधिकारी जर नीतिमत्तेच्या पाठशाळेतून जन्मले तर एवढं भव्य दिवस समता सैनिक दलाचं अधिवेशन होऊ शकतं. मला जाधव सर, राजेश सर आठवण करून द्यायचे आहे. संदीप माळवे सरांच्या त्या प्रत्येक भाषणात, त्या प्रत्येक शब्दात प्रशिक्षक संघटनेचं एक सगळ्यात मोठं श्रेय जात आहे. ही सगळी संघटना, प्रशिक्षक संघटनेमध्ये ज्या ज्या विकासाच्या दृष्टिकोनातून, ज्या ज्या विचारांच्या दृष्टिकोनातून जे काम होत गेलं, जसा आमचा एखादा कार्यकर्ता घडला आणि तो आज कार्यकर्ता एका महानगरपालिकेचा अतिरिक्त आयुक्त बनतोय आणि तो समता सैनिक दलाच्या विचारांची सांगड घालण्यासाठी आपल्या सगळ्यांना हात देतोय, आपल्याला मदत करतोय. असे जर अधिकारी आपले प्रत्येक क्षेत्रातले बनले असते तर भारतीय संविधानाच्या प्रत्येक पानाच्या अनुच्छेदाच्या विषयांवरती कोरलेला प्रत्येक विषय जसा तसा सुवर्ण काळ आपल्याला इथे भारतीय संविधानाच्या अनुषंगाने मांडता आला असता, तसा राष्ट्र निर्मितीचा पाया रोवता आला असता. परंतु कदाचित काही आपले कार्यकर्ते मार्ग चुकलेत काय, याची आपण कारण मीमांसा इथं करणे फार आवश्यक आहे. कदाचित नीतिमत्तेच्या पाठशाळेमधून आंबेडकरवाद जर गिरवता आला असता तर प्रत्येक क्षेत्रामध्ये असलेला आपला अधिकारी याच ठिकाणी येऊन ठामपणे सांगू शकला असता की समता सैनिक दलाशिवाय पर्याय नाहीये. भारतीय संविधानाच्या गेल्या 75 वर्षामध्ये भारतीय संविधान जे प्राप्त केलंय, ते प्राप्त केलेलं संविधानातलं प्रत्येक मोल आपल्यासाठी किती महत्वाचं आहे हे आपण जाणू इच्छितोय, हे आपण सांगू इच्छितोय. आजवर इतकं झालेली आपली प्रगती, मी कुठल्याही एका समाजाबद्दल बोलत नाहीये. इथला बहुजन, इथल्या सर्व समाज उपयोगीसाठी संविधानाची जी योजनांची निर्मिती केली गेली, ज्या पंचवार्षिक योजनेमध्ये जे जे विषय ठेवण्यात आले, त्या विषयातून भारताला खूप काही साध्य झालेलं होतं. म्हणून सगळ्यात सुरुवातीला मी आपल्याला सांगितलं होतं की जो भारत देश स्वातंत्र्य काळाच्या नंतर एक सोयी सुद्धा बनवू शकत नव्हता, तो देश, ते राष्ट्र आज चंद्रयानाच्या गोष्टी करतंय. हे कशामुळे शक्य आहे तर भारतीय संविधानाच्या प्रत्येक अनुच्छेदावरती जे काही कमिशन्स आले, जे आयोग आले, त्या आयोगामधून जे जे ध्येय मांडण्यात आली, ते ध्येय पूर्तीसाठी त्या त्या तत्कालीन सरकारने कामं केली. कोणीही कधीही उठला की नुसती मन की बात बोलून कुठल्याही देशाला महासत्ता घडवण्याच्या इथे बाता पूर्ण होणार नाहीये. तर इथला शेवटचा संधीचा माणूस, समाजातला शेवटचा माणूस, समाजातला शेवटचा व्यक्ती इथल्या विकासाच्या प्रत्येक माळेमध्ये विणला गेला तर भारत राष्ट्र निर्माण होईल. आणि ते समतेचं भारत राष्ट्र निर्माण करण्याची व्याख्या अशा कोणत्याही संघटनेत नाही आणि ती संघटना म्हणजे समता सैनिक दल. मला सांगताना आनंद होतो की नुसतं राष्ट्र निर्मितीसाठी प्रत्येक जण आपल्या पद्धतीने कामं करतात आहेत. हे प्रत्येक जण आपल्या पद्धतीने कामं करत असताना जर ते एका माळेमध्ये विणले गेले तर काम होताना तो चांगला हार बनेल.